एका पातेल्यात ना मी एक तांब्या पाणी घेतलं, त्यात पावशेर गूळ घातला, थोडीशी बडीशेप आणि विलायची घातली अशी, आणि ते पाणी ठेवून दिलं थोडा वेळ, आणि नंतर ते असं गाळून घेतलं. आणि त्या गाळलेल्या पाण्यामध्ये जेवढं पीठ बसतं ना गव्हाचं, तर ते मी त्यात टाकून दिलं आणि ते छान असं मिक्स करून ठेवलं. आपण भजीसाठी जसं करतो ना तसं हे पीठ असं मऊ करायचं, जास्त घट्ट वगैरे नाही करायचं. तर आपण नंतर याचे भजीच टाकणारे, गोड भजी करणारे. तर मी थोडा वेळ असं झाकून दिलं आणि नंतर हे भजी असे तेलात सोडले. छान तेल गरम झालं होतं. तर हे असे होतात. तर ह्याला गुलगुले पण बोलतात. मुस्लिम लोक बघा ईदला करतात ना, तर तो हा प्रकारे. तर हे शरूपिवला लय आवडतं. राहिलेल्या पिठामध्ये मी थोडंसं खोबरं घातलं होतं आणि त्याच्यानंतर मी असं केलेले. तर हे दोघींना ना खूप आवडले होते आणि मला पण आवडतात हे. नेहमी आम्ही करून खातो. आणि त्यानंतर मी संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागले. तर कच्च्या टोमॅटोची चटणी करायची होती. त्यासाठी शेंगदाणे, मिरची, लसूण हे सगळं मी असं भाजून घेतलं छान. आणि थंड झाल्यानंतर मी ते मिक्सरच्या भांड्यात टाकलं आणि वाटताना मी थोडंसं असं जिरं पण घातलं होतं त्यामध्ये, आणि नंतर ते वाटून घेतलं. आणि तेल तापलं होतं, त्यामध्ये हे टोमॅटो सगळे मी कच्चे टाकून दिले. छान चिरले होते मी ते आणि थोडेसे परतून घेतले. आणि त्यामध्ये मी आत्ताच नाही मिरची घालणार, नाहीतर खूप ठसका लागतो. तर त्यामध्ये मी हळद आणि मीठ असं हे टाकलं आणि त्याच्यावर ताट झाकून दिलं. आणि नंतर मऊ झाले ना हे टोमॅटो, त्यामध्ये वाटलेले शेंगदाणे, मिरची, लसूण, जिरं हे सगळं घालून छान असं परतून घेतलं. तर अशी मला टोमॅटोची चटणी खूप आवडते. तर शरूच्या पप्पांना नाही आवडत, तर त्यांना मी भेंडी केली होती थोडी, आणि वरण भात केलं होतं आणि 2 भाकरी टाकल्या होत्या. तर शरूपिवला आणले होते मोमोज. तर ह्या मोमोज खात होत्या आणि आम्ही जेवण करत होतो. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. फॉलो, लाईक आणि यूट्यूबला नक्की सबस्क्राईब करा. बाय.